मचगाय शोर सारी नगरी में गोविंदारे गोपाळांसारख्या एकापेक्षा एक गाण्यांवर 31 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नाशिकमध्ये प्रथमच 7 थरांची दहीहंडीचे आयोजन शनिवारी संत गाडगे महाराज चौक मेन रोड येथे शिवसेना युवक मित्र मंडळ यांच्याकडून करण्यात आले। श्री संग्राम गोविंदा पथक इगतपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला असून यामध्ये प्रथम पारितोषिक 51,000 ठेवण्यात आले। विनायक भाऊ पांडे यांच्या प्रेरणेने तसेच ऋतुराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक रोहित शिवा चव्हाण आणि शिवसेना युवक मित्र मंडळ यांनीही या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले। या प्रसंगी सुनील भाऊ बागुल, वसंत भाऊ गीते, सुधाकर भाऊ बडगुजर, विनायक भाऊ पांडे, अजय भाऊ बागुल, मामासाहेब राजबाडे, सचिन बाडे, संदेश फुले, करण लोणारी, कुंदन रये, निलेश कुसमोडे, बाबा खैरनार, अमोल पाटील, गणेश शेलार, सागर दाते, एकनाथ खैरे, गुड्डी रंगरे, श्रद्धा कोतवाल, दत्ता क्षीरसागर, अनिल क्षत्रिय, किरण झुले, बाबा चव्हाण, विकीराज वालझडे, दिनेश साठे या मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवा चव्हाण आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले। दहीहंडी उत्सव 2024 आज या दहीहंडी निमित्ताने इगतपुरीहून आलेले संग्राम गोविंदा पथक गेल्या वर्षी पण त्यांनी दहीहंडी फोडली होती। यावर्षी पण त्यांनी उत्स्फूर्तपणे 7 थर लावून उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठं पथक त्यांचं आहे। त्यांनी 7 थर लावून आज दहीहंडी फोडली आणि आज शिवसेना युवक मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या दहीहंडीला चांगला नागरिकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला। त्याच्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो आणि गोविंदांचे पण आभार मानतो। दहीहंडी उत्सवाचे आयोजक शिवा चव्हाण यांचे पण मी आभार मानतो। धन्यवाद। घोड़ा पाल की बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय। धन्यवाद। सेवा युवक मित्र मंडळ आमचे मार्गदर्शक या नाशिक नगरीचे माजी महापौर विनायक भाऊ पांडे, तसेच ऋतुराज पांडे व शिवा चव्हाण मित्र परिवारांनी जी आजची दहीहंडी आयोजित केली होती, ती दहीहंडी फोडायला आमच्या इगतपुरीचं गोविंदा पथक, संग्राम गोविंदा पथक आलं होतं, जे महाराष्ट्रातील एकमेव पथक आहे का जे 5 थराची फिरती सलामी देतं। उत्तर महाराष्ट्रातील एकमेव पथक आहे जे 7 थराची सलामी देतं। अतिशय सुंदर आणि त्यांनी चांगला एक सामाजिक संदेश पण दिलेला आहे हल्लीच्या सामाजिक परिस्थितीबद्दल। मी आयोजक शिवा चव्हाण तसेच सर्व शिवसेना नेते जे उपस्थित झाले सगळ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संपूर्ण प्रथा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि ह्या प्रथा आज गेल्या 40 वर्षापासून तसे चालू आहे। शिवसेना मित्रांतर्फे आज आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, सर्वांनी पथकासाठी टाळ्या वाजवायच्या आहे। बोल बजरंग, अरे बोल बजरंग, हाथी घोड़ा पाल की, अरे हाथी घोड़ा पाल की। बाजूचे जे गोविंद आहेत त्यांनी वरती हात करून उभं राहायचंय, कारण खाली सेफ्टीला काही नाही आहे, परंतु इतका आत्मविश्वास आहे श्री संग्राम गोविंदांमध्ये की ते निश्चितच हंडी फोडतील याची शाश्वती आहे। आणि हा 1 2 3 4 5 6वा गोविंदा देखील या ठिकाणी कडक असा उभा आहे। टाळ्या वाजत राहिले पाहिजे। अतिशय सुंदर गाणं लावायचंय। पाल की जय कन्हैया लाल की। हळूवारपणे बसून घ्यायचे, हळूहळू उतरायचंय, हळूवारपणे बसून। एक आवाज द्या, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। बरं तुम्ही बसा। हळू 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 कंट्रोल कंट्रोल कंट्रोल। शेवटचं गाणं नाचून घ्या, गाण्या गोविंदाला घेऊन यायचंय, तुम्हाला पारितोषिक देण्यात। स्वागत सुचुकू या नाशिक नगरीचे माजी महापौर विनायक भाऊ पांडे तसेच ऋतुराज पांडे व आमचा शिवा चव्हाण व सर्व मित्र परिवार।
सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या यांच्यासाठी. फिरतं पथक 5 सलामीचं अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. बघा ते कसं अतिशय छान. महाराष्ट्रातील एकमेव पथक संग्राम गोविंदा पथक, अतिशय सुंदर. टाळ्या वाजत राहिला पाहिजे त्यांच्यासाठी, टाळ्या वाजत राहिला पाहिजे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. खूप छान, खूप छान. याच्यानंतर वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया. जैसे तुम्हारे प्यार का हमारा जिल्हा प्रमुख सुद्धा मोबाईल आमच्या मोबाईल याच्यात नाही बसत काका भाऊ तुमच्या हातीचे हो मोबाईल. 1 मिनिट थांबा जरा, एक सीन होऊ द्या परत घ्या. तुमच्या हातीचे 2 मिनिट फक्त. हात वरती. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.